लाचखोरी ही आता एक वृत्ती झाली आहे। सरकारी ऑफिसेसमध्ये तर भ्रष्टाचार बोकाळलाय। जिथं जा तिथं चिरीमिरी द्यावीच लागते। अशी चिरीमिरी गोळा करून सरकारी यंत्रणेत अनेक काळे कुबेर निर्माण झालेत। अशाच एका काळ्या कुबेराचा पुणे एसीबीनं पर्दाफाश केलाय। पाहूया तुम्ही ही स्टोरी खबरदार मधून। जरा नीट बघा या भस्मासुराला। माणसासारखा माणूस दिसणारा हा शिरीष यादव माणसाच्या वेशातला भस्मासूर आहे। या शिरीष यादवला पैसे खाण्याचा भस्म्या जडलाय। पुण्याच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या शिरीष यादवला 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। पुण्यातल्या लोहियानगर भागामध्ये एक SRS स्कीमचं काम सुरू होतं। या SRS स्कीममध्ये काही त्रुटी होत्या। या त्रुटी बिल्डरला दूर करायच्या होत्या। या अडचणी सहजासहजी शिरीष यादव दूर करून देणार नव्हता। शिरीष यादवला पैशांसाठी हात पसरण्यासाठी ही आयती संधी होती। त्यानं अपात्र झोपडपट्टी धारकांना पात्र करून घेण्यासाठी 25 लाखांची लाच मागितली। धक्कादायक बाब म्हणजे स्कीमच्या परिसरात असलेली एक मशीद सुद्धा बेकायदा ठरवण्याचं आश्वासन या शिरीष यादवनं दिलं। मशिदीचं जे क्षेत्र आहे ते मशिदीचं क्षेत्र ती अनधिकृत मशीद ठरवण्यासाठी सो दॅट विकसकाचा जो प्रकल्प आहे हा पुढे कुठल्याही अडथळ्याशिवाय तो सुरू राहील याकरता म्हणून ही लाच मागितली गेली। लाचेची रक्कम 25 लाख रुपये ठरली। याचा पहिला 5 लाखांचा हप्ताही शिरीष यादवला देण्यात आला, पण त्याची पैशांची भूक काही भागली नाही। त्यानं उर्वरित पैशांसाठी तगादा लावला। संबंधित तक्रारदारानं ACB कडे तक्रार केली। ACBनं तक्रारीची पडताळणी करून शिरीष यादववर सापळा रचला। या सापळ्यात शिरीष यादव अगदी अलगद अडकला। त्यांनी तक्रारदार यांना 25 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदार यांच्याकडून त्यांनी याआधी 5 लाख रुपये स्वीकारलेले आहेत। आज 5 लाख रुपये तक्रारदाराकडून स्वीकारत असताना त्यांना अँटी करप्शन ब्युरोनी पकडलेले आहे। यादवला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा यादवकडे आणखीन 3 लाख रुपयांची रोकड सापडली। आता ही रोकड कोणी दिली, कशासाठी दिली हे मात्र तो काही सांगत नाही। आज ज्यावेळी त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली त्यावेळी 3 लाख रुपये अतिरिक्त सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये मिळून आले, ज्याचं ते अद्यापपर्यंतही काही स्पष्टीकरण देऊ शकलेले नाहीत। शिरीष यादवच्या घराची झडती घेतली तेव्हा अर्धा किलो सोनं, 50 लाखांची रोकड, त्याच्या बँकेच्या लॉकरमध्ये आणखीन 50 लाख आणि 10 तोळं सोनं आणि 80 ग्रॅम चांदी सापडली। शिरीष यादव नावाचा हा भस्मासूर जिथं गेला तिथे लाचखोरी करत गेला। या अगोदर TDR घोटाळ्यात त्याच्यावर अपसंपदेचा गुन्हा आहे। ती फाईल पुन्हा ओपन करणार असल्याचं ACBने सांगितलं। यापूर्वी सुद्धा एका TDRच्या मॅटरमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली होती। त्याचप्रमाणे अँटी करप्शन ब्युरोतर्फे त्यांच्यावर डिसप्रपोर्शनेट ॲसेट म्हणजे अपसंपदेचा गुन्हासुद्धा दाखल उघड चौकशी त्यांच्याविरुद्ध करण्यात आली होती। ती उघड चौकशी त्यामध्ये पुरेसे पुरावे न मिळाल्यामुळे ती बंद करण्यात आली। आम्ही या प्रकरणाचा आता परत ते रिओपन करण्याचा प्रयत्न करू। जाऊ तिथं खाऊ ही वृत्ती सरकारी कार्यालयांमध्ये वाढलेली आहे। ही लाचखोरीची वृत्ती मुळापासून ठेचून काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे। अमोल कविटकरसह टीम खबरदार, जय महाराष्ट्र, पुणे। खबरदार मध्ये आज आपण इथेच थांबतोय। पुढील भागात भेटूया नवीन घटनांसह। तोपर्यंत पाहत राहा खबरदार।